शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी भक्तांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करूया। समस्या अनेक, उपाय एक, नामस्मरण। आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कोणाशीही बोलू नये, मनातल्या मनात नामस्मरण करावं। एक लक्षात ठेवा की आपले महाराज सतत आपल्या सोबत असतात, त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहीत असते, पण काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात। नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात, मनाला प्रसन्न वाटते, अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला अगदी सहजरित्या मिळतात, खूप काही शिकवण्यास मिळते। म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आहे। नामस्मरणाची पुढची पायरी अनुसंधान आहे, हा साधनेचा कळस आहे। तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये। स्वामी भक्तांनो, स्वामींची एक लीला स्वामींनी एका भक्ताला दाखवलेली आहे, ती बघूया। अक्कलकोट संस्थानात नथोबा नावाचा एक स्वामी भक्त खजिनदाराच्या हुद्द्यावर काम करत होता। पराकाष्ठेचा स्वामी भक्त असलेला नथोबा आपल्या कर्तव्यात अतिशय चोख होता। स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करून त्यांच्याच नामस्मरणात तो अखंड दंग असायचा। सत्वस्थ वृत्तीच्या नथोबाचा द्वेष करणारे दृष्ट लोक अक्कलकोटात होते। त्या दृष्ट लोकांनी काय केले तर खजिन्यातले 2000 रुपये काढून घेतले। नथोबाला काहीच माहीत नव्हते। दुसऱ्या दिवशी हाच दृष्ट लोकांनी राजाला जाऊन सांगितले की महाराज, आपण नथोबावर खूप विश्वास टाकता, परंतु खजिना नीट सांभाळता जातो का ते पहा। रोज थोडे थोडे पैसे हा तुमचा खजिनदार काढून घेतो, असा आमचा संशय आहे। राजाने खजिन्यातली रक्कम मोजायचे आदेश दिले, तेव्हा त्यात 2000ची तूट आहे हे राजेसाहेबांच्या लक्षात आले। राजाने नथोबाला कैद करून तुरुंगात टाकले। अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या नथोबाला खूप वाईट वाटले। त्याने स्वामींचा धावा केला। रात्रभर नथोबा अस्वस्थ होता। दुसऱ्या दिवशी गुरुवार होता। राजासाहेब स्वामींच्या दर्शनाला आले आणि हात जोडून उभे राहिले। त्यांच्याबरोबर दाजीबा भोसले हे त्यांचे कारभारी होते। ह्याच कारभाराने खजिना भोजन 2000ची तट आहे असे राजासाहेबांना मोजून 1000ची तट आहे असे सांगितले होते। राजासाहेबांना पाहताच स्वामींनी राजांकडे जळजळीत नजरेने पाहिले। राजासाहेब घाबरले। स्वामींना त्यांनी वाकून नमस्कार केला। तेव्हा स्वामी कडाडले आणि म्हणाले, खजिना नीट मोजला काय? कारण नसताना आमच्या भक्तांना तुरुंगात डांबून ठेवता? राजा घाबरला। त्याने दाजीबांना पुन्हा खजिना मोजायला सांगितला। रक्कम बरोबर होती, एका पैची तूट नव्हती। राजाला पश्चाताप झाला आणि त्याने नथोबाला कैदेतून मुक्त केले। त्यांनी क्षमा मागितली, पुन्हा कामावर यायची विनंती केली। नथोबाला स्वामींनी कृपावंत होऊन मदत केली होती। नथोबा स्वामींकडे धावत धावत आपला स्वामींच्या चरणावर आपला माथा ठेवला, अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले आणि म्हणाला, स्वामी, तुमची लीला अगाध आहे, आता मी फक्त तुमचीच सेवा करणार। नथोबाने राजाची चाकरी सोडली आणि तो स्वामींचरणी सेवा करू लागला। आता त्याच्या आनंदाला दिशा पुरत नव्हत्या। स्वामी भक्तांनो, तुमच्या जिव्हेवर स्वामींचे नाम सतत घोळत असेल तर तुम्ही कुठल्याही संकटातून मुक्त होऊ शकता। कुठल्याही संकटात तुम्ही डगमगणार नाही, कारण एकच स्वामी तुमचे अखंडपणे संरक्षण करीत असतात। तेवढी अतूट श्रद्धा हवी आणि नामस्मरण अथक हवे, तरच हे शक्य होईल। म्हणून तुम्ही एका स्वामींच्या नामातच गर्क राहा, बाकी काहीही करू नका। आणि ह्या चॅनलवर जर नवीन असाल
चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, आपल्या आराध्य देवताचे संपूर्ण एकतानतेने साधायचं अनुसंधान म्हणजे उपासना. नित्य एक साधना मार्ग स्वीकारून करायची वाटचाल. त्यात मंत्र, जप, जाप्या, ध्यानधारणा, पूजा अर्चना आदी साधनांचा उपयोग केला जातो. अशा साधनांचीही सहजगतीने निवड केल्यास समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यानुसार उपासनेला दृढ चालवणं सोयीचं ठरतं. उपासनेतील तादात्म्य भाव उपासकाला स्व विसरायला लावतो. अशी उपासना म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, जिची महती स्तुती न गायली आहे. तिच्यातून उत्पन्न होणारी त्रिजा तोच खरा उपासना धर्म. तो समजून घेतल्यास हरिओम असो व अन्य जप असो, तो नितळ मनानं चालू ठेवता येतो. जे माझ्यात आहे ते सारं काही भगवंताचं आहे, हा मनाचा दृढभाव योग्य उपासनेतून येतो. उपासना करताना कोणत्याही काल्पनिक देवदेवतांमध्ये न अडकता उपासना डोळस हवी. श्री स्वामी भक्तांनो, नामस्मरण करताना आनंदात करावे. स्वामी म्हणतात अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही, पण संतगमन प्रारब्धाने होतो. समृद्धीने जाता आले तर खरा समागम घडतो, पण आमचा मार्ग विषम आहे म्हणून संत भेटूनही त्यांचा समागम आपल्याला घडत नाही. जग संताशिवाय असणे शक्य नाही. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही. इतकेच विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संताच्या मनात कालवाकालव होते, याची आपल्याला कल्पना येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्राप्त नेत नाही, तर दुसऱ्याची मदत घेणे अवश्य आहे. अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का? माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात भगवत प्राप्तीकरता सद्गुरूची साधन सांगितले, ते मी जीवापाड केले पण प्राप्ती झाली नाही. अमुक केले तर अमुक होते असे अनुभव व्यवहारात पावली. मग येथे असे का होते? सद्गुरूचे चुकले असे तरी कसे म्हणावे? पण मी विषय बाजूला केले आणि कष्ट करून साधन केले म्हणून अनुभव नाही, तर माझे चुकते कोठे? मी साधन केले खरे, पण मी केले हा अभिमान गेला नाही. सद्गुरूच्या इच्छेने मी करतो साधन, तेच करून घेतात अशी भावना ठेवावी. आम्ही जीव देशातले, आम्हाला काही करावेसे वाटते तेव्हा प्रयत्न अवश्य करावा, पण निदान यश देणारे ते आहेत अशी भावना ठेवावी. मी साधन इतके दिवस केले पण विकार आहे तसेच आहेत. क्रोध तर उलट वाढला. याचेही कारण मी करतो हा अभिमान. सर्व त्याच्या इच्छेने तोच करीत आहे. दिवा जाताना त्याप्रमाणे मोठा होतो, त्याचप्रमाणे तुमच्या विकाराचे आहे. एकदा तुम्ही सद्गुरूची झाला तर त्याच्या इच्छेने काय होणार ते होईना. तुम्ही आपली अक्कल लढवू नका. सर्वस्वी स्वामींवर भार ठेवून स्वस्थ रहा. स्वामी भक्तांनो, परमपूज्य बाबा, आम्ही एकदा काशीला गेलो होतो तेव्हा सर्व मंडळी गाव पाहायला गेली होती. मी गेलो नव्हतो. श्री महाराजांनी मला विचारले, तुम्ही नाही गेला? पुढे म्हणाले, तीर्थक्षेत्रात येऊन काय पाहायचे असते? अशा ठिकाणी ज्या माणसाला भगवंताचे प्रेम आहे असा माणूस पाहायचा असतो. एका माणसाने श्री महाराजांना विचारले की ध्यान कसे करावे? श्री महाराज म्हणाले, जसे तहान लागल्यावर आपण पाणी पितो तसे भगवंताचे किंवा सद्गुरूचे रूप तसबिरीतून पुन्हा पाहावे व ते आज स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. आज परत आपले ध्येय ठरलेले नाही, पण आपल्याला नामाची खरी आवड नाही असा विषय निघाला. शेवटी परमपूज्य बाबा म्हणाले की निर्गुण वगैरे जाऊ दे, श्री महाराजांकडे पाहून हृदय भरून यावे इतके साधले तरी पुरे आहे. आनंदसागर असे होते. श्री महाराजांना नुसते पाहूनच त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागला. श्री महाराजांनी एकदा एका वकिलाला गोष्ट सांगितली. त्याने एका गरीब आणि दिसायला सामान्य असलेल्या मुलीशी लग्न केले. रात्री ती रडू लागली आणि म्हणाली की तुम्ही माझ्याशी लग्न केले खरे, पण पैसा, रूप इत्यादी कोणत्याच गोष्टीत मी तुम्हाला लायक नाही. तो वकील म्हणाला की मी हे सगळे माहीत असूनही मी तुझ्याशी लग्न केले, आता का त्याचे दुःख करतेस?
ही गोष्ट सांगून नंतर श्री महाराज म्हणाले की माझ्या वकिलासारखी माझी अवस्था आहे. मी तुम्हाला आपले म्हटले आहे, मग निराश व्हायचे काय कारण? माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज टाईप करा. आपल्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांपर्यंत स्वामी महाराजांचा हा संदेश शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.